दोन्ही संघातील पाठीराख्यांना नम्र विनंती असेल, थोडस तुमच्या खेळाडूंना घेऊन बॅक साईडला व्हायचंय. राहुल कोरगे आपल्या संघातील सर्व पाठीराख्यांना बॅक साईडला यायला सांगायचंय. मुन्ना गोसाळे, प्रफुल्ल वांगणकर आपल्या संघाला देखील पाठीराख्यांना सांगायचं बॅकफुटला यायचंय. आणि नक्कीच या ठिकाणी नाणेफेकीचा कौल अंबेश्वर संघाने जिंकलाय आणि ग्राउंड स्वीकारलाय. 4 लाईन बजेट मंडळाला एक नम्र विनंती असेल, या सामन्याला पंचांना एक नम्र विनंती असेल, 4 लाईनमन याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रेक्षकाने लाईनमनच्या बाजूला राहायचं नाहीये. कमिटीच्या वतीने जे 4 लाईनमन दिलेले त्यांनी आपलं स्थान घ्यायचंय. पंच गणेश आपले 4 लाईनमन आपण चेक केल्यानंतरच सामन्याला सुरुवात करायची आहे. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध युट्यूबर्स आणि इंस्टावर ज्याची आता रत्नागिरीत रील गाजते तोच सर्वांचा लाडका साईश गोसाळे उर्फ बाब्या. आणि बाब्याला देखील आमची एक नम्र विनंती असेल, एकदा मेराच्या राज्याच्या चरणी एक व्हिडिओ होऊन जाऊन देत, एक रील तुमच्या नावाने एक फेमस होऊन दे. नक्कीच कौल दिलेला आहे. उद्या नक्कीच साईश गोसाळे काहीतरी प्लॅनिंग निश्चित आपल्या मेराच्या राज्याच्या चरणी त्यांची रील अर्पण करणार आहेत. आणि नक्कीच साईश गोसाळे यांनी देखील आमच्या विनंतीस मान देऊन नक्कीच उद्या आपल्या मेळ्याच्या राज्याच्या चरणी नक्कीच एक रील अर्पण असेल इंस्टाग्राम वरील. चला पंच, सामन्याला सुरुवात करायची. आजच्या रणनीतील हा पहिला सेमीफायनलचा सामना असेल. चौथ्या पर्वातील पहिला सेमीफायनलचा सामना. एका साइडला असेल यंग बॉयज सळसळतं रक्त आणि त्याच्या समोर असेल नाचणे पंचक्रोशीतील मातब्बर संघ.
हॅलो, चला. दत्त प्रसाद एक विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा 2026 पर्व 4 आणि या पर्व 4 पहिला सेमीफायनलचा सामना एका साईडला असेल यंग बॉईज संघ आणि त्याच्या समोर ऑल अंबिशस संघ. नक्कीच राहुल कोलके यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ नक्कीच यंग बॉईज संघ आणि त्याच्या विरुद्ध असेल प्रफुल वांगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ ऑल अंबिशस. दोन्ही संघातील पाठी राखण्यानं नम्र विनंती असेल, थोडस पाठी राहायचंय. कोणत्याही प्रकारचा खेळाडूंना अडथळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. लाईन मधनं नम्र विनंती असेल, तुमच्या मोबाईलवर आलेले SMS किंवा कॉल थोड्या वेळापुरते जरा बाजूला ठेवायचे. महत्वपूर्ण सामना असेल. तुमच्या गर्लफ्रेंडला निरोप द्या. प्यार करते की नाही? तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे नंतर द्या, पण आत्ताच्या घडीला मोबाईल आपल्या खिशामध्ये ठेवा. नक्कीच हा महत्वपूर्ण सामना सेमीफायनलचा चित्तथरारक सामना म्हणावा लागेल. एका साईडला असेल यंग बॉईज संघ आणि त्याच्या समोर असेल ऑल अंबिशस. नक्कीच प्रमुख पंचांच्या भूमिकेत असतील उमेश साबण, पण मॅन फ्रॉम लेऱ्या सध्याच्या घडीला मुंबईला नक्कीच सर्व्हिसला असतात, पण व्हॉलीबॉलवर नसलेला प्रेम नक्कीच त्यांच्याकडनं पाहायला मिळतंय. आणि त्यांना साईड रेफरीच्या भूमिकेत असतील गणेश डापळे, LBC संघातील एक ऑलराऊंडर खेळाडू ज्याच्या नावाची चर्चा कायमच पाहायला मिळते. तोच खेळाडू नक्कीच या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळते. खरंच दोन्ही खेळाडू रत्नागिरीतील मातब्बर खेळाडू म्हणून ज्याची ओळख असते. चला, सामन्याच्या दिशेने पहिला सेमीफायनलचा सामना. एका साईडला असेल यंग बॉईज संघ आणि त्याच्या समोर तगडा संघ असेल ऑल अंबिशस संघ. पहिला सेमीफायनलचा सामना अप्रतिम खेळ या दोन संघांच्या दरम्यान पाहायला मिळणार का? कारण का नक्कीच दर्जेदार खेळाडू मैदानात पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडनं असलेल्या अशा अपेक्षा या ठिकाणी नक्कीच उत्स्फूर्तपणाने पाहायला मिळतील का याचं देखील येणार उत्तर सांगेल. सर्व्हिस मार्कला असेल साहिल शर्मा, दर्जेदार स्मूथ सर्व्हिस पाहायला मिळते. अटॅकिंग पॉवर साहिल कुमारला खेळवलं जात आहे आणि या ठिकाणी गोल घेतला जातोय यंग बॉईज संघ. नक्कीच एका गुणानिशीर पॉइंट टेबल ऑन केलं यंग बॉईज संघाने. 1 लाव वनडाऊचा चाललेला खेळ आता असेल सर्व्हिस मारला गपरांग कुलटे. नक्कीच आदित्यने ठेवलेलं स्टँड आणि दर्जेदार खेळ म्हणायला गेलं बबी याची. नक्कीच अप्रतिम खेळ या ठिकाणी म्हणावं लागेल. बॅटली जाऊन सौदला दिलेला संघ आणि या ठिकाणी पाहूया गोल मात्र जातोय नक्कीच यंग बॉईज संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल पुढे सरसावेल लाव. चा चाललेला खेळ आता पुन्हा एकदा गौरव सज्ज झाला. स्मूथ सर्व्हिस म्हणावे लागेल. अटॅकिंग पॉवर बाबूने ठेवलेला खेळ नक्कीच या ठिकाणी होणार. वरून देखील अप्रतिम साईलला खेळवल्या पट्टीचा वापर गोड मात्र जातोय ऑल अंबिशस संघाच्या खात्यामध्ये. आता गुडगिरी ऑल अंबिशस संघाचा खातं उघडताना पाहायला मिळत आहे. पाहायला गेला आता खरेच सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळते. दोन्ही संघांकडनं आवाज देण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणजेच काय सेमीफायनलचा महासंग्राम रंगताना पाहायला मिळतोय. एका साईडला असेल आता अटॅकिंग पॉवर
नक्की दर्जेदार खेळ, दर्जेदार सर्व्हिस, शॉर्ट लिपचा वापर, मीनार करते ऑन फायर असेल. नक्कीच पॉइंटेबल ऑन असेल. 3-1 3-1 3-1चा चाललेला खेळ. अटॅकिंग पॉवर, दर्जेदार खेळ म्हणायला लागेल. स्मूथ सर्व्हिस मिळणाऱ्याची. नक्कीच अटॅकिंगला सौदा आणला जातोय. चूक घडली जाते. पॉइंट बघूया कोणाच्या बाजून जातोय. पॉइंट जातोय आनंदेश संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच हा चेंडू वॉश होऊन गेलाय. म्हणजेच काय दमकून दाखवणारा खेळ मैदानाच्या दिशेने म्हणावा लागेल. दोन्ही संघ चुरशीचे खेळ करताना पाहायला मिळतात. एका साईडला असेल यंग बॉयज संघ अटॅकिंग पॉवर, दर्जेदार लक्ष्मणने केलेलं स्टँड आणि चूक घडली जाते. चुकीला माफी नसेल. मुकेश कडनं घडलेली चूक नक्कीच आनंदेश संघाच्या पारड्यामध्ये जाते आणि आता सामना नक्कीच बरोबरीमध्ये येऊन टेकलाय. 3-all चा चाललेला केला. अटॅकिंग पॉवर अशी सर्व्हिस म्हणावी लागेल. नक्कीच दर्जेदार खेळ. पुन्हा एकदा चूक घडली जाते. यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये पॉइंट होतोय आणि नक्कीच नेटला झालेला टच. नक्कीच या ठिकाणी यंग बॉयज संघाच्या बाजूने जातोय. पॉइंटेबल पुढे सरसावेल. 4-3 4-3चा चाललेला खेळ. स्मूथ सर्व्हिस साहिल कुंवर याच्याकडनं अटॅकिंग पॉवर साऊथला आणलं जाते. चूक घडली जाते. चुकीला माफी नसेल आणि नक्कीच गोल मात्र जाते यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये. पॉइंटेबल पुढे सरसावेल. 5-3 5-3चा चाललेला खेळ. अटॅकिंग पॉवर नक्कीच या ठिकाणी कोणाला खेळ. शॉर्ट लिफ्ट वापर आणि त्याची केलेलं नक्कीच प्रात्यक्षिक अप्रतिम खेळ. नक्कीच दर्जेदार खेळ. पॉइंटेबल ऑन असेल. 4-5 खेळाडूला देखील दिला जातो आवाज. म्हणजेच काय या सामन्यामध्ये असलेली चुरस या ठिकाणी पाहायला मिळते. अटॅकिंग पॉवर, दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहूया कोणाला तर सॉल्युशन बनवलं जातंय. चूक केली जाते आणि नक्कीच हा गुण मात्र जातोय यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये. पॉइंटेबल असेल. 6-4 6-4चा चाललेला खेळ. आता कुठेतरी अटॅकिंग मोडला यायला पाहिजे आणि खरंच या स्पर्धेतील हा खेळाचा चित्तभरात खेळ पाहायला येतोय. पुन्हा वरून देखील दर्जेदार सर्व्हिस केली. अटॅकिंग पॉवर काय केले आणि तेवढं दर्जेदार टेक म्हणायला गेली वरूनचा. नक्कीच दर्जेदार खेळ. साई शर्माला आणलं जात आहे आणि तेवढे दर्जेदार रल्लीपुरीची भूमिका पाहायला मिळते यंग बॉयज संघाकडनं आणि या ठिकाणी चूक घडली जाते. चुकीला मानली असेल. पॉइंट असेल. 7-4 7-4 7-4चा चाललेला खेळ. एकमेकाला दर्जेदार खेळ करावा लागेल. नक्कीच दर्जेदार खेळ म्हणावा लागेल. अटॅकिंग पॉवर या ठिकाणी गोल मात्र मिळतोय. थोडीशी चुका घडल्या जातात. पॉइंटेबल पुढे सरसावेल. 8-4चा चाललेला खेळ. अटॅकिंग पॉवर आता कुठेतरी यंग बॉयज संघाचे पायडे थोड होताना पाहायला मिळतंय. पण पाहायला गेलं तर ऑल अंबेचे संघ त्याला नक्कीच माहिती आहे कमबॅक कसा करावा. तर नक्कीच ऑल अंबेचे संघ कमबॅक करताना पाहायला मिळणार आहे. बघूया ऑल अंबेचे संघ कमबॅक करेल का. वरून असेल सर्व्हिस पॉइंटला स्टँड ठेवला जातो. अटॅकिंग पॉवरला भाऊला पाठवलं. साई शर्मा असेल. साईचं कार्ड चालू झालाय. म्हणजे काय आता नक्कीच ऑल अंबेचे संघ या ठिकाणी बरारी घेणार का. तर का त्याचं उत्तर आता पाहायला मिळत आहे. पॉइंट टेबल पुढे सरसावेल. पॉइंट टेबल नसेल. 5-8 5-8चा चाललेला खेळ. 3 गुणांची आघाडी घेतली असेल. शॉर्ट लिफ्टचा वापर. अटॅकिंग पॉवर काय ब्लॉकिंग केलं जात आहे. पुन्हा एकदा लक्ष्मण रोखण्याची गरज असेल. ब्लॉकिंग चुकते आणि नक्कीच यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये पॉइंट जातोय. पॉइंट टेबल असेल 9-5 4 गुणांची नक्कीच बढती पाहायला मिळते यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये. अटॅकिंग पॉवर मुकेश ऑन फायर असेल. नक्कीच काय लिफ्टिंग केले आणि तेवढं दर्जेदार साई शर्माचा खेळ. पुन्हा एकदा साईला खेळवलं जातं आहे. दर्जेदार टेक आणि झालेली चूक. नक्कीच ऑल अंबेज संघाचं पारडं जड होत आहे. 6-9 6-9चा चाललेला खेळ. दमकम दाखवणारा खेळ या मैदानाच्या दिशेने पाहायला मिळणार का. नक्की शॉर्ट लिफ्टचा वापर होतोय. काय होतोय. पॉइंट मात्र जातो यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये. थोडीशी चूक घडली जाते. नेटला टच होतोय आणि नक्की हा गुण मात्र जातोय यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल असेल.
10-6. 10-6 चाललेला खेळ 4 गुणांची आघाडी असेल पण मला माहितीये ऑल आंबेचे संघ कमबॅक करण्यास उत्स्फूर्त असतो. नक्की तेवढ्याच दर्जेदार खेळाडूंचा असलेला भरणा संघ ऑल आंबेचे संघ या ठिकाणी म्हणावा लागेल. अटॅकिंग पॉवर आणि तेवढेच तोड उत्तर देण्याचा प्रयत्न चूक केली जाते आणि चुकीला माफी नसेल. ही चूक नक्कीच यंग बॉयज संघाच्या माथ्यावर फळली जाते. पॉइंट टेबल पुढे सरसावेल 11-6. सर्व्हिस पॉइंटला असेल लक्ष्मण पोलीस म्हणून त्याची ओळख दर्जेदार खेळ करण्याचा प्रयत्न पाहूया. या ठिकाणी काय होतं साई शर्माला दिलेली संधी पण थोडीशी चूक गळली जाते आणि नक्कीच या ठिकाणी चूक गळली जाते. चुकीला माफी नसेल आणि पॉइंट मात्र जातोय यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये. 12-6 चाललेला खेळ सेमी फायनलची लढत नक्कीच 6 गुणांची आघाडी घेत यंग बॉयज संघ पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. पहिल्या सेट मध्ये असलेली ही लढाई नक्कीच कोण जिंकणार हे येणारे क्षण काही क्षणातच घ्या. पहिल्या सेटचं उत्तर आपल्या जर्मनांसमोर लाभेल. बारा 7 चाललेला खेळ अटॅकिंग पॉवर कुठेतरी रोखणं गरजेचं असेल. लंबेश संघाला कमबॅक करावं लागेल. दर्जेदार अशी लिफ्टिंग म्हणावी लागेल आणि नक्कीच अटॅकिंग पॉवर या ठिकाणी पाहूया काय होतंय. साई शर्माला या ठिकाणी खेळवणं अपेक्षित असेल. अटॅकिंग पॉवर साई शर्मा ऑन असेल. या ठिकाणी पाहूया शेवटच्या क्षणापर्यंत खेळायची ब्लॉकिंग करण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. साहिल कुवार सारख्या खेळाडूला साई शर्मा ऑन असेल. पाहूया काय होतंय या ठिकाणी काय होतंय. पॉइंट मिळतोय यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल ऑन असेल 13-6. नक्कीच पुन्हा एकदा लक्ष्मण असेल एका साईडला आणि नक्की दर्जेदार असा टेक म्हणावा लागेल. आणि या ठिकाणी पाहूया शॉर्ट लिपचा वापर आदित्यला खेळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. नक्कीच साहिल कुवार या मोठ्या खेळाडूला रोखणं असं झालंय. अटॅकिंग पॉवर पूर्ण शक्तीचा वापर केला जातो. साहिल रत्नाच्या घडीला मोठा खेळाडू म्हणून ज्याची ओळख असेल तोच खेळाडू मैदानी दिशेने आपला खेळ करताना पाहायला मिळतोय. 14-6 8 गुणांची आघाडी घेत आणि या ठिकाणी पाहूया काय होतंय. अरे हा गुण मात्र ऑल आंबेच्या संघाच्या खात्यामध्ये जातो. पॉइंट टेबल पुढे असेल 7-14. पाहायला गेला तर 5च्या बरोबरी मधला असलेला सामना आत्ताच्या घडीला 7-14 क्षणावर येऊन टेपलाय. नक्कीच दर्जेदार सर्व्हिस म्हणावी लागेल. साहिल कुवार दर्जेदार खेळ काय टेक केला जातोय आणि नक्कीच अप्रतिम खेळ म्हणावी लागेल. पुन्हा एकदा साहिलला ब्लॉकिंग करण्याचा प्रयत्न काय भाऊने केलेली ब्लॉकिंग नक्कीच अटॅकिंग पॉवर आणि नक्कीच या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा सौदला दिलेली संधी आणि थोडीशी कुठेतरी चुकामुक होताना पाहायला मिळते. अटॅकिंग पॉवरला असेल लक्ष्मण. पॉइंट मात्र जातोय ऑल आंबेच्या संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट बरोबर असेल 8-14. 8-14 चाललेला खेळ कुठेतरी दमखम दाखवावी लागेल. अटॅकिंग पॉवर आता कुठेतरी गौरवने केलेली अप्रतिम खेळ आणि नक्कीच नेटला लागून चाललेला खेळ आणि त्यामधनं केलेला स्टँड अप्रतिम साई याची स्टँडिंग आणि अप्रतिम या ठिकाणी पाहूया काय होतंय. पॉइंट मात्र जातोय या ठिकाणी यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल पुढे सरसावेल 15-8. 15-8 चाललेला खेळ दमकम दाखवावी लागेल. एका साईडला असेल यंग बॉयज संघ आणि त्याच्या समोर असेल ऑल आंबेचे संघ. अटॅकिंग पॉवर या ठिकाणी सौदला खेळवलं जाते. अप्रतिम खेळ म्हणावी लागेल सौद याची आणि नक्कीच वरुणला देखील आक्रमक रोखलं जात आहे. म्हणजेच काय स्टँड बाय कुवारला या ठिकाणी रोखणं असह्य झाले. गुण मात्र जाते यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल असेल 16-8. 16-8 चाललेला खेळ दमखम दाखवावी लागेल. अटॅकिंग पॉवर या ठिकाणी ऑल आंबेच्या संघाला करावीच लागेल. पाहायला गेलं तर नक्कीच 8 गुणांची आघाडी घेतो यंग बॉयज संघ पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. तसेच कार्य या ठिकाणी करताना पाहायला मिळणार का. यंग बॉयज संघ या ठिकाणी पाहूया दर्जेदार खेळ आणि तेवढंच दर्जेदार टेक म्हणावे लागेल आणि या ठिकाणी खरोच अप्रतिम खेळ म्हणताना पाहायला मिळतो. साहिल
कुवार ऑन फायर आहे, ज्याला रत्नाच्या घडीत पाहायला गेलं तर रत्नागिरीमध्ये रोकडं असाही असेल असा अप्रतिम खेळाडू साहिल कुवार रत्नागिरीच्या मैदानात या मिरजच्या मैदानात खेळताना पाहायला मिळतो. अप्रतिम खेळ म्हणावी लागेल साहिल कुवार याची. नक्कीच अटॅकिंग पॉवर सौदने केलेली चलाकी आणि नक्कीच हा गोल मात्र जातो ऑल आंबेडकर संघाच्या खात्यामध्ये. पॉईंट बॉल असेल 9-17. 9-17 आणि या ठिकाणी घडलेली चूक नक्कीच ही चूक यंग संघाच्या खात्यामध्ये जाते. 9-18. 18-9 चाललेला खेळ 9चा अजून देखील आघाडी पाहायला मिळते. ओहो शॉर्ट लिपचा वापर थोडीशी चूक घडली जाते. चुकीला मामी नसेल, पॉईंट मात्र जातो ऑल आंबेडकर संघाच्या खात्यामध्ये. आणि या ठिकाणी नक्कीच लिबरच्या भूमिकेने इन झालेला प्लेअर असेल आता वेदांत गोसाळे नावाप्रमाणे त्याला आपलं खेळ या ठिकाणी दाखवावी लागेल. रत्नाच्या घडीला एक उत्कृष्ट खेळाडू म्हणजे ओळख असलेला वेदांत ब्लॉकिंग देखील गरजेचं. आता पाहूया वेदांतला खेळवलं जातं की सौदला, या ठिकाणी सौदला खेळवलं जाते. चूक घडली जाते, चुकीला माफी नसेल. नक्कीच या ठिकाणी पॉईंटवर पुढे ऑन असेल. 19-10. 19-10 चाललेला खेळ दमकम दाखवावी लागेल. सेमीफायनलचा सामना आणि रोमहर्षक सामना म्हणावा लागेल. ओहो काय खेळ पाहायला मिळतोय सौदीच्याकडनं. आणि नक्कीच या ठिकाणी पाहूया काय होतंय. नक्कीच पॉईंट मात्र जातो ऑल आंबेडकर संघाच्या खात्यामध्ये. पॉईंट पुढे संसावेल. 11-19 या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्कीच 8 गुणांची आघाडी घेत यंग बॉय संघ पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. पण ऑल आंबेडकर संघ यामधून कमबॅक करणार का हे देखील महत्वपूर्ण खेळ असेल. नक्कीच दर्जेदार टेक अटॅकिंग पॉवर आणि साई शर्माने घेतलेला नक्कीच खेळ नक्कीच अप्रतिम खेळी म्हणावं लागेल. सौदने देखील अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळते. या ठिकाणी पाहूया आता कोणाला संधी जाणार आहे. आणि नक्कीच अटॅकिंग पॉवर काय या ठिकाणी ब्लॉकिंग केली जाते. साई शर्मा या ठिकाणी अप्रतिम खेळी म्हणावे लागेल. पॉईंट मिळतोय नक्कीच ऑल आंबेडकर संघाच्या खात्यामध्ये. पॉईंट टेबल असेल 12-19. 12-19 चाललेला खेळ दमकम दाखवणारा खेळ मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. लक्ष्मणने केलेला स्टँड अटॅकिंग पॉवर लक्ष्मण चूक घडली जाते, चुकीला माफी नसेल. पॉईंट मात्र जातोय आता यंग संघाच्या खात्यामध्ये. पॉईंट टेबल असेल 20-12. 20-12 चाललेला खेळ दमकम दाखवावी लागेल. अटॅकिंग पॉवर आणि नक्कीच या ठिकाणी पाहिलं साई शर्माला खेळवलं जात आहे. आणि हे नक्कीच चातुर्याचा खेळ मैदानाच्या दिशेने साहिल शर्मा याच्याकडे पाहायला मिळतोय. साई शर्मा ऑन असेल. पॉईंट टेबल ऑन असेल 13-20. 13-20 7 गुणांची आघाडी कमबॅक करणार का ऑल आंबेडकर संघ या ठिकाणी बरोबरीत आणण्याचा प्रयत्न करेल का हे देखील महत्वपूर्ण असेल. काय ब्लॉकिंग केली जाते, अप्रतिम खेळ लक्ष्मणला रोखलं जाईल का, अप्रतिम टेक म्हणावा लागेल. पुन्हा एकदा साई शर्मा यांनी देखील केलेली चातुर्य आणि त्यानंतर असलेला हा खेळ मैदानाने आणि अप्रतिम चेंडू देखील पट्टीच्या सायावर अडकला होता. साई शर्माला खेळवलं होतं, दर्जेदार खेळ म्हणावा लागेल. आणि या ठिकाणी पाहूया काय होतंय. गोल मिळतोय ऑल आंबेडकर संघाच्या खात्यामध्ये. पॉईंट वन असेल 14-20. 14-20 चाललेला खेळ दमकम दाखवणारा खेळ मैदानाच्या दिशेने अटॅकिंग पॉवर लक्ष्मण आणले गेलाय आणि अप्रतिम यंग संघाचं पाहिलं जड होताना पाहायला होतं. पॉईंटवर पुढे सरसवेल 21-14 चाललेला खेळ 7 गुणांची आघाडी यंग बॉयज संघाच्या खात्यावर आहे. नक्कीच पहिला सेट विजय संपादन करण्यासाठी सज्ज असेल यंग बॉयज संघ. अप्रतिम अटॅकिंग पॉवर सर्व्हिस म्हणावे लागेल या ठिकाणी. नक्कीच यंग बॉयज संघाचं पारड जड होताना पाहायला मिळतोय आणि विजयाची वाटचाल पहिल्या सेट मध्ये पाहायला मिळते ती यंग बॉयज संघाकडनं. 22-14
तत्पूर्वी मुकेश असेल सर्व्हिस मार्कवर अटॅकिंग पॉवर सर्व्हिस आणि दर्जेदार टिक म्हणावं लागेल. साई शर्मा ऑन फायर, अप्रतिम केळी आणि नक्कीच हा गुण मात्र जातोय ऑल अंबेशी संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल असेल 15-22, 7 गुणांची आघाडी आहे. पण कुठेतरी दमकम दाखवणारा सामना असेल. 15-22 चाललेला खेळ कुठेतरी आगेकूच करेल का? ऑल अंबेशी संघ कमबॅक करेल का? पाहूया तेवढं दर्जेदार खेळ या ठिकाणी केलेला टेक सौदेने अप्रतिम खेळ आणि या ठिकाणी गोल मात्र जातो यंग संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल ऑन असेल 23-15 पहिला सेट विजयाच्या वाटचालीवर आता यंग संघ पाहायला मिळतोय. पण शेवटच्या क्षणापर्यंत ताकद असेल ऑल अंबेशी संघाकडे. कमबॅक करण्याची ताकद ऑल अंबेशी संघाकडे पाहायला मिळते. पण आता पाहायला गेलं तर दमकम नक्कीच या ठिकाणी चुका घडल्या जातात आणि या चुका रोखणं देखील असं झालंय. आणि आता सेट पॉइंट असेल सेट पॉइंट 15 एका गुणाची आता आवश्यकता असेल. यंग बॉयज संघाला पहिला सेट आपल्या खिशामध्ये घालण्याची अपेक्षित असतील. लक्ष्मण असेल अटॅकिंग सर्व्हिस पाहायला मिळते आणि या ठिकाणी नक्कीच अप्रतिम सर्व्हिस म्हणावी लागेल. आणि हा सेट विजय संपादन केलाय नक्कीच यंग बॉयज संघाने. दुसऱ्या सेट मध्ये जर ऑल अंबेशी संघाने जर सेट जिंकला तर तिसऱ्या सेटची या ठिकाणी मजा पाहायला मिळणार का? कारण हे सगळे क्रीडा रसिक प्रेक्षक वर्ग आलाय, त्यांचं मनोरंजन होणं हेच अपेक्षित असेल. चला सामन्याच्या दिशेने जाऊया. आजच्या रजनीतील हा दुसरा सेमीफायनल, पहिला सेमीफायनलचा सामना दुसरा सेट या ठिकाणी महत्वपूर्ण सेट असेल. हा जर सेट ऑल अंबेशी संघाने जिंकला तर नक्की तिसऱ्या सेटची रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच अटॅकिंग पॉवर आदळूने दर्जेदार असं केलेलं स्मॅच पहिल्या सेट मध्ये झालेली कमाल धमाल आणि नक्की दुसऱ्या सेट मध्ये होणारा चित्तकराचा अनुभव पाहायला मिळतो. या ठिकाणी पाहूया गोल मिळतो ऑल अंबेशी संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच ऑल अंबेशी संघाने आता कुठेतरी निर्धार केलाय पहिल्या गुणापासून या ठिकाणी आघाडी घेण्याच्या इराद्याने मैदानात खेळ करताना पाहायला मिळते ऑल अंबेशी संघ. नक्कीच आता नक्कीच भाऊ असेल सर्व्हिस पॉइंटला अटॅकिंग पॉवर सर्व्हिस म्हणावी लागेल. दर्जेदार सर्व्हिस या ठिकाणी दर्जेदार स्टँड म्हणावं लागेल. मिनार शॉटचा वापर काय या ठिकाणी मिनारने देखील पॉवर टाकली आहे. सामना बरोबरीमध्ये नेण्याचा प्रयत्न करणार का? नक्कीच 1 ऑल.
वन ऑल. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचं कार्य दोन्ही संघांकडनं केलं जातंय. जर तरला या ठिकाणी कोणतंही मानधन नसेल अप्रतिम खेळ पुन्हा एकदा दर्जेदार खेळ सौदेच्याकडनं पाहायला मिळतोय. 2-1 2-1 चा चाललेला खेळ. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचं कार्य. जसं मी बोललो होतो पहिल्या वेळी जर आंबेशेट्टी दणकट पॉईंट घेतल्यानंतर दुसऱ्या वेळी यंग बॉईज, त्यानंतर पुन्हा एकदा ऑल आंबेशी संघाकडनं कमबॅक केला गेला. काय स्टँड ठेवला गेला. अप्रतिम स्टँड अप्रतिम खेळ. या ठिकाणी काय बोलांड पॉईंट घेतला तर साहिल कुवार ऑन फायर असेल. साहिलला रोखणं या ठिकाणी असह्य झालंय. नक्कीच या सामन्याचा हा एक महत्वपूर्ण खेळाडू साहिल कुवार असेल. महत्वपूर्ण खेळी महत्वपूर्ण क्षणांच्या वेळी करताना पाहायला मिळतंय. पॉईंट टेबल असेल 2-all. 2-allचा चाललेला खेळ. आता पाहूया काय होतोय. आणि नक्कीच या ठिकाणी घडलेली चुकीला माफी नसेल. 3-2. 3-2 चा चाललेला खेळ. आता नक्कीच महत्वपूर्ण क्षणावर येऊन टेपलाय. 3-2 चा खेळ. नक्कीच बॅकलीला काउंटर दिलाय आणि या ठिकाणी सौद देखील एक दर्जेदार खेळ करताना पाहिजे. सौदला खेळवलं जातंय. गोल मात्र मिळतोय आता ऑल आंबेशी संघाच्या खात्यामध्ये. पॉईंट टेबल ऑन असेल 3-all. 3च्या बरोबरीमध्ये चाललेला खेळ कुठेतरी दमकम दाखवताना पाहायला मिळते. अटॅकिंग सर्व्हिस म्हणावी लागेल. नक्कीच पुन्हा एकदा साहिल असेल. साहिल कुवार याला खरंच आता या ठिकाणी रोकडं असह्य झालंय. कुठेतरी प्लेसमेंट मध्ये चेंज करावाच लागेल. ऑल आंबेशी संघाला कमबॅक करावाच लागेल. सध्याच्या घडीला ऑल आंबेशी संघाची धोक्याची घंटा साहिल कुवार याच्याकडनं वाजवली जाते. नक्कीच या ठिकाणी शॉर्टलिपचा वापर. वेदांत गोसाळे दर्जेदार खेळ. अप्रतिम खेळ. वेदांत गोसाळेचं अॅग्रेशन पाहायला मिळत आहे. जशास तसं प्रत्युत्तर देण्याचं कार्य. पॉईंट टेबल असेल 4-all. 4-allचा चाललेला खेळ. काय खेळाडूमध्ये रंगत पाहायला मिळते. खेळाडूला आवाज दिला जातोय. अटॅकिंग पॉवर ब्लॉकिंग दर्जादार केली जाते. थोडीशी चूक घडली. चुकीला माफी नसेल. नक्कीच अटॅकिंग सर्व्हिस म्हणावी लागेल. अरे वा रे वा. सर्व्हिस केली की डॉज बॉल खेळला तेच काही कळलेलं नाही. तिकडे काय नक्कीच कोलगी बाहेर म्हणतात. वेदांत असेल सर्व्हिस मार्कला स्मूथ सर्व्हिस म्हणावी लागेल. दर्जेदार टेक आणि गौरवने केलेली आणि या ठिकाणी घेतलेला लक्ष्मण पॉइंट. पॉइंट टेबल ऑन असेल 6-5. 6-5. 6-5 चा चाललेला खेळ. दमकम दाखवावी लागेल. अल्टिमेशन करावं लागेल. पाहायला गेलं तर हा सेट देखील महत्वपूर्ण असेल. अटॅकिंग पॉवर या ठिकाणी पाहूया. आदित्यला खेळवलं जातोय. नक्कीच दर्जेदार खेळ म्हणावा लागेल. लक्ष्मणला या ठिकाणी रोखणं अपेक्षित असेल आणि अप्रतिम खेळ या मैदानाच्या दिशेने. खरंच चेंडूला देखील टेक अप्रतिमरित्या पाहायला मिळतोय. अप्रतिम स्मॅश लक्ष्मण. 7-5 2 गुणांची आघाडी. या ठिकाणी पाहूया काय होतंय. आणि नक्कीच गुण मात्र जातोय यंग संघाच्या खात्यामध्ये. 8-5. 8-5. 8-5 चा चाललेला खेळ. दमकम दाखवावी लागेल. अटॅकिंग पॉवर मुकेश असेल. मुकेश संगरे दर्जेदार सर्व्हिस म्हणावे लागेल. आणि या ठिकाणी पाहूया. आणि या ठिकाणी लक्ष्मणने केलेला अटॅक. धनुष्यामधनं बाण सुटला पण बाण कुठेतरी डोंगरात जाऊन घुसला. असं कुठलं तरी क्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. गुण मात्र जातोय ऑल आंबेशी संघाच्या खात्यामध्ये. 6-8. 6-8 चा चाललेला खेळ. अटॅकिंग सर्व्हिस साई शर्मा ऑन फायर असेल. अटॅकिंग नक्कीच म्हणावी लागेल. आणि या ठिकाणी दर्जेदार खेळ. मीनार ह्याच्याकडनं मीनार कोर्टे अप्रतिम खेळ. खरंच या सामन्यामध्ये पाहायला गेला तर यंग बॉईज मधनं 2 सख्खे बंधू एकमेकांना साथ देत यंग बॉईज संघाला कुठेतरी उभारणी देण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते. गौरांग कोर्टे एक दर्जेदार लिफ्टर म्हणून ज्याची ओळख असेल. अप्रतिम अटॅकिंग सर्व्हिस म्हणावी लागेल लक्ष्मणाची. पुन्हा एकदा भाऊ केलेला. आणि या ठिकाणी पाहूया काय होतंय. साई शर्मा सौद ऑन फायर असेल.
नक्कीच या ठिकाणी थोडीशी दुखापतीनंतर गौरांग देखील अप्रतिम खेळ करण्याचा प्रयत्न, कारण का तापातापीच्या वातावरणामध्ये काय आपल्या शरीरासोबत घडलं जातं. थोडस पंच 2 मिनिटं. प्रेक्षक वर्गांना नम्र विनंती असेल, दोन्ही संघातील प्रेक्षक वर्गांना नम्र विनंती असेल, पाठी राखे, चला पाठी वा, पाठी राखे, पाठी वा, पाठी राखे, पाठी वा. 2 मिनिटं पंच. सामना सुरुवात करायची नाही. जिथपर्यंत पाठी राखे पाठी जात नाही तिथपर्यंत सामन्याला सुरुवात करायची नाही. दोन्ही संघातील पाठी राखांना नम्र विनंती असेल, ऑल आंबेच्या संघाला देखील तीच नम्र विनंती असेल. चला सामन्याला सुरुवात करा. या ठिकाणी भाऊ असेल सर्व्हिस मार्कवर, पॉइंट टेबल असेल 8-9चा चाललेला खेळ. आता साहिल कुमार आणि या ठिकाणी दर्जेदार टोक आणि या टोकवर प्रत्युत्तर होणार का, आणि या ठिकाणी नक्कीच साहिलने देखील दर्जेदार खेळ केलाय. ब्लॉकिंग ब्लॉक नक्कीच पॉइंट टेबल पुढे सरसावेल. पॉइंट टेबल असेल 10-8, 10-8चा चाललेला खेळ. अटॅकिंग पॉवर आणि आता नक्कीच संघाचा महत्वपूर्ण खेळाडू गौरांग असेल सर्व्हिस मार्कवर, आणि या ठिकाणी दर्जेदार नक्कीच भाऊ याचा खेळ पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी पाहूया काय होतंय. चूक गळली जाते, चुकीला माफी नसेल, गोड मात्र जातोय यंग बॉईज संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल असेल 11-8. 11-8चा चाललेला खेळ. दमकम दाखवावी लागेल. अटॅकिंग पॉवर या ठिकाणी ऑल आंबेच्या संघाला करावी लागेल. नक्कीच आदित्यकडनं होणारी चूक, चुकीला माफी नसेल, गोल मात्र आता नक्कीच यंग बॉईज संघाच्या खात्यामध्ये जातोय. पॉइंट टेबल असेल 12-8. 12-8चा चाललेला खेळ. अजून देखील पाहायला गेलं तर दुसऱ्या सेट मध्ये यंग बॉईज संघ कुठेतरी सरसी करताना पाहायला मिळतोय. कृपया लाईन मधनं नम्र विनंती असेल, आपली भूमिका चोख पार पाडायची आहेत. हातामध्ये असलेले मोबाईल कृपया फायनल नंतर घेतलात तरी काही हरकत नाही. मला माहिती आहे तुम्ही यंग जनरेशन आहे, सहसा तर रक्तय कुठे ना कुठेतरी मेसेजची रिंग वाजत असेल, लगेच असं वाटतं की कोणाचा मेसेज आलाय. थोडासा वेळ, थोडीशी कळ सोसायची आहे. चला सामन्याच्या दिशेने जाऊया. सर्व्हिस मार्कवर असेल गौरांग, एक रत्नागिरीतील बेस्ट लिफ्टर म्हणून ज्याची ओळख आहे. त्या ठिकाणी पाहूया काय होतंय, चूक घडली जाते की काय होतंय, आणि नक्कीच या ठिकाणी अप्रतिम सर्व्हिस पाहायला मिळते. नक्कीच 14 ट्रम्प कार्ड चालू होतं या ठिकाणी, आणि नक्कीच आता सर्व्हिस मार्कवर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो राज तांबे या ठिकाणी मैदानाच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतं. आणि अप्रतिम खेळाडू राज तांबे याच्याकडनं देखील या ठिकाणी खेळ अपेक्षित असेल, होणे पॉइंट टेबल असेल 13-9. 13-9चा चाललेला खेळ. शॉर्ट लिपचा वापर आयोगने केलेला खेळ. चूक गळली जाते. पॉइंट टेबल असेल 10-13. 10-13. दुसऱ्या सेटची चाललेली लढत. 10-13चा चाललेला खेळ. नक्की 3 गुणांची आघाडी असेल, पण दमकम दाखवावी लागेल. हो, शॉर्ट लिपचा वापर आणि त्याच्यावर केलेला आघात. मुकेश ऑन फायर असेल. नक्कीच यंग बॉईज संघाचा कर्णधार मुकेश सनगरेचा हा खेळ मैदानात दर्जेदार पाहायला मिळतोय. साहिल कुमार असेल, साहिलचा चेंडू देखील स्टँड केला जातो. अटॅकिंग पॉवर साई शर्मा, नक्कीच दर्जेदार खेळ म्हणावा लागेल. पुन्हा एकदा गौरांग गोटे आणि त्यांनी दिलेला लक्ष्मण जात, आणि या ठिकाणी पाहूया आता कोणाला खेळवलं जाईल. अटॅकिंग पॉवर असेल, आणि या ठिकाणी पाहूया पॉइंट असेल ऑल आंबेच्या संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल झालं 11-14. 11-14 प्लेसमेंट पाहायला गेलं तर नक्कीच 3 गुणांची आघाडी असेल. दमकम दाखवणारा खेळ मैदानाच्या दिशेने
पाहायला मिळतोय आणि नक्कीच कुठेतरी स्मूथ सर्व्हिस मारण्याचे हिराजाने खेळ करताना पाहायला मिळतोय. नक्कीच दर्जेदार खेळ आणि या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा लक्ष्मणला खेळवलं जातोय आणि या ठिकाणी स्टँड होण्याचा प्रयत्न पाहूया. अटॅकिंग पॉवर वरून आला असेल, वरून कडनं घडणारी चुकीला माफी नसेल, पॉइंट टेबल पुढे सरसावेल. 12-14 12-14 2 गुणांची आघाडी आहे आणि कमबॅक करताना पाहायला मिळतं ऑल आंबेडकर संघ. 12-14 खेळ कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न वरूनला देखील रोखलं जातोय. 13-14 आता खरं सामन्यामध्ये घमासान पाहायला मिळत आहे आणि ही जे यंग बॉयज समोर असलेले तरुण आव्हान आता कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे, कमबॅक केला जात आहे. पॉइंट टेबल असेल 13-14. नक्कीच दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. गौरंग असेल, लक्ष्मणला अटॅकिंग पॉवरला आणलं जातं. आता कुठेतरी आघाडी घेण्याच्या इराद्याने खेळताना पाहायला मिळतोय. पॉइंट टेबल पुढे सरसावेल 15-13. नक्कीच हे घमासान युद्ध सेमीफायनलचा चित्तथरारक सामना तुम्ही युट्यूब लाईव्ह देखील पाहू शकताय. रत्नागिरी स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या ठिकाणी पुन्हा एकदा घमासान पाहायला मिळतंय. पॉइंट टेबल पुढे ऑन असेल, पॉइंट टेबल झालंय 14-15. एका साइडला असेल नाचडे पंचक्रोशीतील मातब्बर संघ ऑल आंबेशेत संघ आणि त्याच्या विरुद्ध असेल रत्नागिरीतील मातब्बर संघ यंग बॉयज संघ मैदानात रंगताना पाहायला मिळतोय. हा सेमीफायनलचा चित्तथरारक सामना. पॉइंट टेबल असेल 14-15. 14-15चा चाललेला खेळ नक्कीच या ठिकाणी लक्ष्मणला खेळवलं जात आहे आणि थोडंसं स्टँड ठेवताना थोडंसं प्रॉब्लेम होत आहे आणि नक्कीच गुण मात्र जातो यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल ऑन असेल 16-14. 16-14चा चाललेला खेळ दमकम दाखवणारा खेळ मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. अटॅकिंग पॉवरला आता कोणाला आणलंय तर नक्कीच साई शर्माला आणलं जात आहे. पाहूया या ठिकाणी काय होतंय. यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये पॉइंट जातोय आणि या गुणांनुसार पॉइंट टेबल आघाडीवर असेल यंग बॉयज संघ 17-14. आता या ठिकाणी नक्कीच ऑल आंबेशेत संघाला कमबॅक करावा लागेल तर 3 गुणांची आघाडी देखील असेल आणि नक्कीच या ठिकाणी ऑल आंबेशेत संघ आघाडी रोखण्याचं कार्य करेल का. नक्कीच शांत संयमाने खेळण्याचा प्रयत्न, शेवटपर्यंत शांत संयमाने खेळण्याचा प्रयत्न. काय ब्लॉकिंग केलं जात आहे नक्कीच या ठिकाणी ते छोचतोय आणि गोल मात्र जातोय यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल असेल 18-14. 4 गुणांची आघाडी आहे. 18-14 चाललेला खेळ 4 गुणांची आघाडी पाहायला मिळते यंग बॉयज संघाच्या बाजूने. दर्जेदार खेळ म्हणावा लागेल. दर्जेदार स्टँड आणि साई शर्मा तयार पण या ठिकाणी चूक घडली जाते. चुकीला माफी नसेल. पॉइंट टेबल नक्कीच यंग बॉयज संघाच्या खात्यामध्ये येतोय. पॉइंट टेबल असेल 19-14. 19-14चा चाललेला खेळ मुकेश असेल दर्जेदार सर्व्हिस. पॉइंट मात्र जातोय आता ऑल आंबेशेत संघाच्या खात्यामध्ये. नक्कीच 15-19चा चाललेला खेळ नक्कीच या ठिकाणी आंबेशेत संघाला देखील कमबॅक करावा लागेल. यंग बॉयज संघ या ठिकाणी नक्कीच आघाडीवर असेल पण घडणाऱ्या चुका या ठिकाणी रोखणे अपेक्षित असेल. थोडीशी निराशेजनक खेळ आंबेशेत संघाकडनं पाहायला मिळते. पॉइंट टेबल ऑन असेल 20-15. 20-15चा चाललेला खेळ अटॅकिंग सर्व्हिस पाहायला मिळते. लक्ष्मण असेल दर्जेदार खेळ या ठिकाणी. आता पाहूया या ठिकाणी साऊथला खेळवलं जातंय आणि या ठिकाणी ब्लॉकिंग देखील अप्रतिम म्हणावी लागेल यंग बॉयज संघाच्या खात्यापासून. पॉइंट टेबल पुढे सरसावेल 21-15. आता कोणीतरी विजयाची वाटचाल करताना पाहायला मिळते यंग बॉयज संघ आणि नक्कीच दमखम दाखवणारी ही खेळी या यंग बॉयज संघाच्या मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्व्हिस मार्कवर असेल लक्ष्मण. रामाची
7 आणि तशीच खरं यंग बॉयज संघाकडे असलेली 7 लक्ष्मणला मिळते. नक्कीच पॉइंट टेबल पुढे ऑन असेल आंबेच्या संघाच्या बाजूने 16-21. या ठिकाणी नक्कीच राज तांबेला आता कुठेतरी करिश्मा दाखवावा लागेल आणि नक्कीच संघासाठी धुरंधर म्हणून साबित व्हावं लागेल. नक्कीच अप्रतिम साहिल कुवारला खेळवलं होतं आणि या ठिकाणी दर्जेदार हे खेळी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी पाहूया ब्लॉकिंग दर्जेदार मिळते साहिलला आणि तेवढंच पायड जड मिळते. यंग बॉयज संघाचं खातं नक्कीच ट्रम्प कार्ड चालल्यासारखं व्यवस्था आहे. पॉइंट असेल 22-16. विजयाची वाटचाल करण्याची आणि पहिला सेमीफायनलचा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावर येऊन टेपलेला संघ म्हणजे असेल यंग बॉयज संघ. तब्बल 3 गुणांची आवश्यकता असेल. 22-16चा चाललेला खेळ. पहिला सेट नक्कीच आपल्या खिशामध्ये घालतो असताना नक्कीच आम्हाला कुठेतरी वाटलं होतं ऑल आंबेचे संघ देखील या ठिकाणी कमबॅक करेल का, पण नक्कीच थोड्याशा होणाऱ्या या चुका आणि या चुका नक्कीच स्पर्धेच्या बाहेर जाण्याच्या वाटा दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. कारण का अप्रतिम संघ असताना कुठेतरी दमकम दाखवणारी खेळी अपेक्षित होती, पण पाहायला गेलं तर या ठिकाणी यंग बॉयज संघ देखील महत्वपूर्ण क्षणाच्या वेळी स्ट्रॉंग दिसताना पाहायला मिळते. चला तर सामन्याच्या दिशेने जाऊया. नक्कीच आता असेल गौरांग असेल गौरांग कुर्टे स्मूथ सर्व्हिस मारताना पाहायला मिळते. अटॅकिंग पॉवर आता कसा खेळ खेळवर पाहूया काय होतंय. पॉइंट टेबल ऑन असेल 23-16 आणि खरंच आता विजयासाठी 2 गुणांची अपेक्षित असेल. 23-16चा चाललेला खेळ आणि खरंच फायनलचं तिकीट यंग बॉयज संघ या ठिकाणी मिळवणार का हे देखील तेवढंच महत्वपूर्ण असेल. चूक घडली जाते आणि मॅच पॉइंट 16 असेल. फायनलचा तिकीट मिळवण्यासाठी एक पायरी आता चढायची असेल यंग बॉयज संघाला आणि नक्कीच 2026च्या फायनलिस्टचं तिकीट मिळवण्यासाठी सज्ज असेल यंग बॉयज संघ. आणि या ठिकाणी नक्कीच फायनलचं तिकीट बुक केलं जातं. यंग बॉयज संघ या ठिकाणी सामना संपुष्टात येतोय आणि खरंच अप्रतिम खेळ दोन्ही संघांच्या दरम्यान पाहायला मिळते. विजेता संघाचे देखील खूप खूप शुभेच्छा असतील आणि या ठिकाणी पराजित झालेल्या संघाला देखील आमच्या मंडळातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. येणाऱ्या काळामधील तुमच्याकडून अप्रतिम खेळ आणि पुढच्या वर्षी देखील असंच अप्रतिम खेळ या मैदानात घडेल हीच मीराच्या राजाच्या चरणी प्रार्थना असेल. चला यानंतर होणारा सामना असेल श्री महालक्ष्मी कुवारबा वर्सेस एलव्हीसी. आजच्या रजनीतील दुसरा सेमीफायनलचा सामना. एका साइडला असेल रत्नागिरीतील मातब्बर संघ जेने व्हॉलीबॉलच्या पटलावर कायमच दमखम दाखवलेला संघ एलव्हीसी आणि त्याच्या विरुद्ध असेल कुवारबाव पंचक्रोशीतील एक मातब्बर संघ युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ.